मस्त गरमागरम बाजरीची भाकरी, कांद्याची पात आणि मस्त अशी गरमागरम आंबट गोड कढी, तोंडी लावायला गाजरं. मस्त अशी ताकाची कढी बनवली आहे. आणि जेवणासोबत कढी म्हटलं की काय मज्जाच वेगळी. आणि खरं सांगू का, मला गरम कढी जेवणासोबत प्यायला खूप आवडते. तर कांद्याची पात बनवण्यासाठी मी अशी हिरवीगार आणि लसलशीत कांद्याची पात स्वच्छ करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलं आणि कांद्याची पात एकदम कोवळी आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती शिजायला काही फार वेळ लागणार नाही. स्वच्छ धुवून तेलामध्ये आपल्याला कांद्याची पात परतून घ्यायची आणि त्याच्यासाठी थोडी मटकीची डाळ मी भिजत घातली होती. तर त्याच्यामध्ये थोडी मटकीची डाळ टाकायची. मटकीच्या डाळीने कांद्याच्या पातीला छान चव येते आणि अगदी 10 मिनिटात आपली कांद्याची पात शिजून होते. अतिशय कवळी पात आहे. ह्या दिवसामध्ये मुबलक प्रमाणात भाज्या येतात. कांद्याची पात आपण डाळ टाकून परतून घेतली. थोडं झाकण ठेवायचं आणि अंगच्या पाण्यातच आपल्याला शिजू द्यायची. पाण्याचा वापरच करायचा नाही. त्याच्यामुळे आज चव पण छान लागते. चवीपुरतं मीठ टाकलं आणि एक वाफ काढायची. थोडंसं तिखट टाकलं. मी हिरवी मिरचीचा वापर नाही केला, कारण पाणी न टाकता आपल्याला शिजवायचे आहे ना, त्याच्यामुळे मी तिखटच टाकलेलं आहे. तिखटामुळे पण छान होते भाजी. एकदा वाफ काढली की छान शिजून निघते आणि 10 मिनिटातच आपली भाजी तयार होते. फार वेळ लागत नाही. आणि ह्या भाज्या ज्या आहेत, ह्या हिवाळ्यातच चांगल्या लागतात खायला. भेटतातही बाजारात मोठ्या प्रमाणात, उपलब्धही असतात. थोडा शेंगदाण्याचा कूट मी लसूण घालून केलेला तो टाकलेला आहे आणि छान परतू द्यायची. आता छान आपली कांद्याची पात शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, आपण पाण्याचा वापर नाही केला, मिठाच्या पाण्यामध्ये छान शिजलेली आहे. तर मैत्रिणींनो, नवीन नवीन माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर जाता जाता लाईक करा आणि कमेंट करा. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.